बीडमध्ये पोलीस अधीक्षक चिरीमिरी घेऊन शस्त्र परवाने देतात असा गंभीर आरोप सुरेश धस करतात। बीडचा काबूल व्हायची वेळ आली असून तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। बीडमधील शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू करण्यात आली असून शस्त्र दाखवणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिलाय। हायेस्ट हे परवाने दिले गेलेत त्या एसपींचं नाव आणि ती यादी या ठिकाणी मी मागितलेली आहे आणि ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या एसपींनी 300 350 असं चिरीमिरी काहीतरी घेऊन मी तर आता स्पष्ट शब्द वापरतो एसपी सुद्धा हे अग्निशस्त्र परवाने जर एसपी ऑफिस आणि त्यांच्या खालचे डीवायएसपी त्यांचे पीआय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार मानता बिहारच्या पुढचं काबुलिस्तान का काय ते आहे हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली। त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर ऑफिसच्या कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती। तो कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता ॲनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे लोकांना तिथे गरज नाही त्याच्या शस्त्र लायसन्स कॅन्सल होणार।